नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते महापालिका निवडणुकीनिमित्ताने. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो. उद्धव ठाकरे तर म्हणाले होते की एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी. पण आता हे दोघे बंधू एकत्र राहतील का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्यापुढे उभा झाला आहे. कारण या 4 दिवसातल्या घडामोडी मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे एकच खळबळ आहे. का भेटले, कशा करता भेटले, काय भेटले हे चर्चा आहे. कारण राज ठाकरे हे सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत, म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि महायुतीच्या विरोधात आहेत असं मानलं जातं. तेच राज ठाकरे अचानक एकनाथ शिंदेची भेट घेतात. म्हणजे नेमकं काय सुरू आहे. एकच चर्चा सुरू झाली की कशा करता भेटले. आता राज ठाकरे नंतर खुलासा केला की मी मुंबईतल्या अनधिकृत पार्किंगच्या विषयावर शिंदेंना भेटलो. मुंबईतलं पार्किंगची समस्या वाढली आहे, चिघळली आहे. आता हे पार्किंग वगैरे हे विषय म्हणजे राज ठाकरेंनी शिंदेशी बोलावे असे याआधी मागे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले होते, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना. तेव्हा त्यांनी हाच विषय मांडला होता, वाहतूक कोंडी. त्यामुळे आता राज ठाकरे जरी सांगत असले की मी अनधिकृत पार्किंगच्या विषयावर भेटलो, तरी ते मनाला फारसं पटत नाही. काहीतरी वेगळं सुरू आहे. आता पुढं काय नेमकं सुरू आहे ते सावकाश पुढं येईल. पण सध्या तरी राज ठाकरेंनी शिंदेची भेट घेऊन खळबळ उडवून दिली आहे. आणि ही भेट याची रिॲक्शन होणारच होती आणि ती झाली सुद्धा. परंतु हा प्रश्न हा आहे की राज ठाकरे का भेटले, काय संदेश देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला आहे. आता ह्याची रिॲक्शन अशी झाली की भाजपच्या कोट्यामध्ये, भाजपच्या नाही उद्धव ठाकरेंच्या कोट्यामध्ये, उबाठाच्या कोट्यामध्ये 3 स्वीकृत सदस्य देता येतात. महापालिकेवर 3 स्वीकृत सदस्य. तर या तीन पैकी एक स्वीकृत सदस्य आम्हाला मिळावा अशी अपेक्षा राज ठाकरेंच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आली होती. बाबा आपण दोघंही एकत्र लढलो आहेत निवडणूक महापालिकेची. जे काही जागा मिळाल्या, ठाकरेंना 65 जागा मिळाल्या, तर राज ठाकरेंना 6 जागा मिळाल्या. आता ते स्वीकृत सदस्य जे मिळणार आहेत 3 त्यातला एक आम्हाला मिळावा अशी, आणि ही अपेक्षा रास्त आहे. हे फार आधीपासून हा फॉलोअप सुरू आहे. परंतु अचानक राज ठाकरेंनी शिंदे यांची भेट घेतली
त्यानंतर काय रिॲक्शन व्हावी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून. उद्धव ठाकरेंनी तिन्ही स्वीकृत सदस्यांची यादी, तिघांची नावं महापालिकेकडे पाठवून दिली. म्हणजे राज ठाकरेंच्या पक्षाला तर एकही जागा दिली नाही. एकही स्वीकृत सदस्य राज ठाकरेंचा दिला नाही. त्यामुळे दोन भावामध्ये काही बिनसला आहे का की शिंदेंना भेटले म्हणून उद्धव ठाकरेंनी नक्कीच झोंबलं असणार, नक्कीच झोंबलं असणार. आणि ते झोंबण्यासाठीच राज ठाकरे शिंदेंना भेटले का हाही प्रश्न आहे. म्हणजे झालं त्यातून रिॲक्शन, अँटी रिॲक्शन सुरू झाली आहे. दोन भावांमध्ये बिनसला आहे का, दोन भावांमध्ये अंतर आलंय का. आता महापालिका निवडणुकीतल्या एकीच्या आणि अनाभाका आम्ही एकत्र आलो आहे हे दोन्ही भाऊ मुंबईच्या लोकांना सांगत होते. पण ते फक्त निवडणुकीपुरतंच होतं का? निवडणूक जिंकण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले होते का? तसंच दिसतंय. कारण निवडणुकीनंतर, निकालानंतर दोन भावांच्या भेटीगाठी बंद आहेत. भेटीगाठी बंद आहेत. आधी तर वाढदिवसासाठी गेल्या महिनाभरात दोन्ही भाऊ एकत्र आलेले नाहीत. राज ठाकरे यांच्या पक्षाकडून संदीप देशपांडे मुंबईतले नेते आहेत मनसेचे, त्यांनी कोत्या मनोवृत्तीचा अशा शब्दात एक स्टेटस दिला आहे. नेमकं यातून काय होणार आहे? म्हणजे उद्धव ठाकरेंना आता राज ठाकरेंची गरज संपली आहे का? कारण आता निवडणुका नाहीत, 3 वर्ष निवडणुका नाहीत. आणि दोन भावांनी एकत्र निवडणूक लढवली, पण फायदा उद्धव ठाकरेंच्या उभाटाला झाला. राज ठाकरेंना फायदा झालेला नाही विशेष. फक्त 6 नगरसेवक त्यांचे निवडून आले. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी सुद्धा काही ठरवलं असेल की उद्धव ठाकरे मागे आणखी किती फरफटत जायचं. फरफटत जायचं नाही असं काही राज ठाकरेंनी आता ठरवलं आहे का? त्यातून ते शिंदेंना भेटले आहेत का? राज ठाकरेंनी ते असं म्हटलं की मी भेटलो शिंदेंना, यात राजकारण शोधू नका. पण काही ना काही राजकारण तर असणारच. दोन राजकीय नेते एकत्र भेटतात, त्यात राजकारण होणारच आणि राजकारण चर्चेला जाणारच. राज ठाकरेंनी असंही सांगितलं मी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. या भेटीगाठी चालू राहतील. राज ठाकरे शिंदेंना भेटतायत, उद्या फडणवीसांना भेटतील, पण उद्धव ठाकरेंना केव्हा भेटतील? कधीतरी भेटतील का? की पुढच्या निवडणुकीत दोन भाऊ मनोमिलन, प्रीतिसंगम वगैरे सांगून पुन्हा एकत्र येतील? तोपर्यंत दोघांचे दरवाजे बंद आहेत का? असं काही आहे का? कॉमेंट करा. नमस्कार.